नमस्कार मंडळी, तुम्हा सगळ्यांचं स्वागत अनघाच्या घरट्यातल्या एका छोट्याशा मिनी व्लॉगमध्ये. आधीचा पार्ट जर तुम्ही बघितला असेल तर मी नाश्ता केला. नाश्ता करून झाल्यानंतर छान असं आम्ही सगळेच जण तयार झालो, ट्रेडिशनल कपडे घातले. परीसुद्धा खूप सुंदर छान रेडी झाली होती. ही साडी तिच्या आजीने तिच्यासाठी घेतली. छान असे रील शूट केले आणि हे सगळं काही तुम्ही बघता आहात ना, हे सगळं रीलसाठी होतं. छान असं प्रार्थना बाप्पाची खूप आधीच करून झाली होती, पण थोडंसं रीलच्या मार्फत काही कॅप्चर करायचं होतं म्हणून हा सगळा प्रयत्न होता. तर आम्ही सगळे छान छान असे तयार झालो. त्यानंतर मी छान छान रील काढल्या, ज्या तुम्ही माझ्या इन्स्टा पेजवर नक्की चेकआउट करा. छान अशा गप्पा गोष्टी केल्या, खूप साऱ्या फॅमिली मोमेंट्स एन्जॉय केल्या आणि ह्या सगळं करणं खरंच खूप गरजेचं असतं. फॅमिलीमध्ये तो एकोपा वाढवायचा असेल, ती एकजूट ठेवायची असेल तर सणांना तरी ॲटलिस्ट आपण सगळ्यांनी एकत्र राहायला पाहिजे. छान अशा आनंदाच्या मोमेंट सेलिब्रेट केल्या पाहिजे, सगळ्यांबरोबर टाईम स्पेंड केला पाहिजे. म्हणजे घर कसं आनंदाने भरून जातं आणि एकमेकांबरोबर वेळ घालवण्याचा आनंद काहीतरी वेगळाच असतो. छान 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 असं सगळं काही झाल्यानंतर मस्त असं देवाला नैवेद्य केला. नैवेद्यामध्ये पुरण पोळी नाही पण पुरी, श्रीखंड, बटाट्याची भाजी, पापड, भजी आणि डाळ भात असं काही नैवेद्य मी केला होता देवासाठी आणि खूप चविष्ट झाला होता, खूप सुंदर झाला होता. मग मस्त असं घरातल्या अटायरमध्ये आले आणि छान असा जेवणाचा आनंद घेतला. परीने सुद्धा खूप सुंदर असं जेवण तिचं छान असं टेस्ट केलं, खूप जास्त आवडीने खाल्लं, कारण का ह्या ताटातला प्रत्येक पदार्थ हा परीचा खूप जास्त फेवरेट आहे. मग सगळं काही झाल्यानंतर गुढीला छान असा साखरेचा नैवेद्य दाखवून गुढी खाली उतरवून घेतली, कारण ती सूर्यास्ताच्या आधी खाली उतरावायचं असतं असं मी लहानपणापासून शिकत आलेली आहे. मग छान असं ती गुढी खाली उतरवली आणि मग घरातलं सगळं काही आवरलं, बॅग पॅक केल्या, कारण आपल्याला पुढे जायचं आहे आईकडे. तुम्हाला हा मिनी व्लॉग कसा वाटला? लेट मी नो इन द कमेंट सेक्शन. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.